किडीचे पेरू कसे ओळखायचे सांगतो. शक्यतो माझा अनुभव सांगतो की गावठी पेरू मध्ये कीड असते, पण गावठी पेरू हे खायला चविष्ट असतात. जेव्हा तुम्ही पेरू घ्याल ना तर त्याला काळे काळे डॉट असतात आणि थोडासा भाग आतमध्ये गेलेला असतो, खोलगट झालेला असतो, तर तशा पेरूंना कीड असते, तर ते घेऊ नका. आता मार्केटमध्ये मी शोधायला ट्राय केलं किडीचे पेरू तुम्हाला तुमच्यासाठी, पण मला नाही सापडले. हायब्रिड पेरूमध्ये आजपर्यंत मला तरी कीड आढळलेली नाहीये. तुम्हाला आढळली असेल तर सांगा. म्हाताऱ्या माणसासाठी हे हायब्रिड पेरू खायला चांगले का? कारण त्यांच्या बिया एकदम कमी टणक असतात, व्हेरच आपल्या गावठी पेरूंच्या बिया जास्त कडक असतात, तर म्हाताऱ्या माणसाला चावणार नाही. जास्त आणि कमी पिकलेला पेरू कसा ओळखायचा? जो गावठी पेरू असतो तो जसा जसा पिकत जातो तो असा पिवळा होत जातो आणि सुरुवातीला तो असा हिरवा असतो. तुम्ही कोणत्याही स्टेजला पेरू खाऊ शकता. ह्या स्टेजचा पेरू तुम्ही खाल्ला तर तो जास्त क्रंची असतो आणि थोडासा आंबट गोड असतो. ह्या स्टेजचा पेरू जो पिकलेला आहे जास्त गोड असतो आणि क्रंची जराही नसतो. मला थोडा कमी पिकलेला आणि पाडाचा पेरू आवडतो, खायला मजा येते एकदम. हा कदाचित तैवान पिंक आहे, कापून बघतो. आता पेरू कापतोच आहे तर पेरूचे फायदे तुम्हाला सांगतो. पेरू मध्ये संत्र्याच्या 4 ते 5 पट व्हिटॅमिन सी असतं. पेरूमध्ये सफरचंदाच्या 9 ते 10 पट प्रोटीन असतं. सफरचंदामध्ये 0.3 ग्रॅम प्रोटीन असतं, तर पेरूमध्ये 2.6 ते 3 ग्रॅम पर्यंत प्रोटीन असतं. पेरूमध्ये केळापेक्षा जास्त पोटॅशियम असतं. पेरूमध्ये बाकी फळांपेक्षा जास्त फायबर असतं. तुम्हाला एक सांगतो, सफरचंदाची नुसतीच हवा झालेली आहे असं नाही, सफरचंदही चांगलं आहे, पण सफरचंदापेक्षा कैक पटीने जास्त चांगला पेरू आहे. फक्त पेरू स्वस्त असल्यामुळे लोक घेत नाहीत, पण पेरू हा ऍक्च्युअली सुपर फूड आहे. तुम्ही जरा गुगल करा, रिसर्च करा. हे बघा, पांढरा आहे गावठी पेरू. एवढे सगळे बेनिफिट्स आहेत पेरूचे आणि फक्त 60 ते 70 रुपये किलोने मिळतो. घ्या, पेरू खा, हेल्दी राहा. येतो मी. बाय बाय.